श्रोतेहो, आजचा दिवस हा सामान्य दिवस नाही. आजचा हा क्षण तुमच्या भाग्योदयाचा क्षण आहे. ज्यांच्या एका नजरेने मृत्यू सुद्धा थरथर कापतो आणि ज्यांच्या एका शब्दाने वाळलेल्या लाकडालाही पालवी फुटते, अशा आपल्या स्वामी माऊलींचे श्री स्वामी चरित्र सारामृत आज तुम्ही ऐकणार आहात. शास्त्रे आणि थोर संत सांगतात की स्वामी समर्थांचे 21 अध्यायांची ही दिव्य कथा फक्त एकदा मनापासून ऐकल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्वात मोठ्या संकटांचा क्षणार्धात नाश होतो. आज या क्षणापासूनच तुम्हाला स्वामींच्या दिव्य अस्तित्वाची प्रचिती यायला सुरुवात होईल आणि स्वतः स्वामी समर्थ माऊली तुमच्या मनातील अशक्य इच्छा पूर्ण करण्यासाठी धावून येतील. तुमच्या आयुष्यातील कितीही मोठे पाप असो, डोंगरा एवढे दुःख असो, शत्रूंचा त्रास असो, असाध्य आजार असो, गरिबी असो किंवा 7.5 पनवतीचा काळोख असो, स्वामी चरित्राची ही अग्निमय कथा या सर्व बांधांना जाळून खाक करण्याची ताकद ठेवते. ही कथा ऐकताना तुमची सर्व काळजी स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि श्रद्धेने या कथेत रमून जा. या दिव्य कथेच्या महासागरात बुडून जाण्यापूर्वी स्वामी माऊलींचा आशीर्वाद या क्षणी प्राप्त करण्यासाठी ही कथा स्वामींच्या किमान 5 भक्तांना नक्की शेअर करा. कारण भक्ती वाढवणारे भक्त स्वामींना प्राणप्रिय असतात. तसेच कमेंट बॉक्समध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी किंवा श्री स्वामी समर्थ असे टाईप करून ही कथा लाईक करा. आता आपले डोळे शांतपणे बंद करा. सर्व चिंता विसरा आणि या दिव्य कथेत स्वतःला हरवून टाका. विश्वास ठेवा, तुमची कोणतीही इच्छा आता अपूर्ण राहणार नाही आणि मरेपर्यंत स्वामी समर्थ माऊलींचे अभेद्य संरक्षण कवच तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी राहील. चला तर मग अनुभवूया स्वामी नामाचा हा अभूतपूर्व चमत्कार. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र म्हणजे केवळ एक कथा नसून तो भक्तांच्या कल्याणाचा एक दिव्य मंत्र आहे. या कथेची सुरुवात होते एका अशा काळापासून जेव्हा कर्दळीवनातील घनदाट अरण्य एका महान रहस्याला आपल्या कुशीत जपून बसले होते. हे तेच कर्दळी वन आहे जिथे श्री दत्तात्रयांचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी 30 वर्षाहून अधिक काळ कठोर तपश्चर्या केली होती. त्यांच्या देहाभोवती मुंग्यांनी मोठे वारूळ तयार केले होते. जणू निसर्गाने या परब्रह्माचे रक्षण करण्यासाठी एक कवच तयार केले होते.